छत्रपती संभाजीनगर येथील शेंद्रे MIDC मधील वर्धमान एंटरप्राइजेसचे सर्वेसर्वा श्री गणेश सर म्हस्के यांनी आतापर्यंत लाखो युवकांना व तरुणींना आतापर्यंत उद्योजक सुरू करण्यात मदत केली आहे। जसे मशिनरीज असो, रॉ मटेरियल्स असो किंवा मग मार्गदर्शन असो, आतापर्यंत सरांनी या सर्वांना या पद्धतीची मदत केली आहे। नेमकी हा उद्योजकाचा प्रवास कसा होता हे आता आपण स्वतः त्यांच्याशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा साधूया। तर आता आपण पहिल्यांदा आलो आहोत छत्रपती संभाजीनगर येथील माऊली एंटरप्राइजेस येथे। आज आपण अशा उद्योजकाला भेटणार आहे ज्यांनी आपल्या व्यवसायाची सुरुवात ही अगदी कमी वयापासून केली आहे। माऊली इंडस्ट्रीचे मालक वेदांत सर। नमस्कार सर। नमस्कार सर, सर्वप्रथम आपण आम्हाला आपला परिचय सांगा। मी वेदांत काथार, सध्या माझं ग्रॅज्युएशन चालू आहे कॉमर्समध्ये। माऊली इंडस्ट्रीची सुरुवात कशी झाली काय सांगा? माऊली इंडस्ट्रीज ही म्हणजे ग्रॅज्युएशन चालू असताना म्हणजे थेरी नॉलेज घेता घेता प्रॅक्टिकल नॉलेज भेटावं ही इच्छा होती। त्यामुळे काही ना काही करावं, तर आधी गुगलला शोधलं आपल्या जागेमध्ये काय करता येईल कमी जागेत असं। तर तसेच गणेश सरांशी भेट झाली। तर गणेश सरांनी बरेच सपोर्ट केला, त्यांनी मोटिवेशन दिले आणि त्यांनीच आम्हाला करायला सांगितले। त्यामुळे गणेश सरांचं मुख्य मार्गदर्शन आपल्याला काय लाभलं आपल्या व्यवसायात? गणेश सरांचं मुख्य मार्गदर्शन म्हणजे त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी दर अडचणीला सपोर्ट केला। तसेच काही प्रश्न आलेत, काही क्वेरीज आल्यात, त्यांनी सॉल्व्ह करून दिल्या आहेत। कधी काही गरज पडली ते स्वतः इथे येऊन काम करून कसं करतायत वर्कर लोक वगैरे स्वतः बघून गेलेत। आता आपलं हे जे मशीन आहे तर याचं रोजचं प्रोडक्शन हे किती असतं साधारण? इथं रोजचं प्रोडक्शन असतात 25,000 ड्रोनचं। ड्रोनची मशीन आहेत, 3 डायला लागतात। मशीन कशी चालवायची, मशीनची थोडीफार माहिती आम्हाला सांगतात? मशीनला स्टार्टिंगला रोल लावा लागतात बॅक साईडने। रोल लावल्यानंतर मशीन थोड्या वेळ म्हणजे 15-20 मिनटं हिट करावं लागते आणि हिट झाल्यानंतर रोल जशी लावले तशी मशीन सोपी आहे, स्टार्ट केली की ऑटोमॅटिक ड्रोन निघत असतात। साधारण किती कालावधीत किती ड्रोन बनतील असं काही सांगू शकता? 10 घंट्यामध्ये 25,000 ड्रोन निघतात। 10 घंट्यामध्ये 25,000 ड्रोन। आपल्याला रॉ मटेरियल हे नियमित मिळतं का नाही, आपण ते कुठून घेतात? रॉ मटेरियल आम्ही सध्या वर्धमान इंडस्ट्रीजमधूनच घेतोय आणि नेहमी मिळतात। अच्छा, या मशीनच्या मेंटेनन्स बद्दल? मशीनमध्ये तसं काही मेंटेनन्स निघत नाही, पण स्टार्टिंगला आम्ही नवीन होतो, मशीनही आमच्यासाठी नवीन होती, त्यामुळे मशीनला समजून घ्यायला आम्हाला थोडा टाईम लागला आणि त्यामुळे जे काही अडचणी येत राहिल्या आम्ही तसं त्यांना कॉल केला की ते एका कॉलवरती त्यांची टीम पाठवायचे किंवा ते स्वतःही यायचे आणि आम्हाला आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्यायचे। ही मशीन समजून घ्यायला अवघड आहे की सोपी? नाही, तसं नवीन माणसांसाठी सगळ्या गोष्टी अवघडच असतात, पण मग जास्त काही अवघड नाही, सोपी आहे। साधारणतः शिकायला किती कालावधी जाईल? शिकायला 5-10 दिवस खूप झाले। जर नवीन व्यवसाय करणारे मुलं मुली किंवा महिला यांनी आपल्याशी संपर्क साधला तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन करता, सजेशन काय देतात? नवीन मार्गदर्शन करणं म्हणजे जसं मी आता स्टार्टिंगला गुगलला वरती बघितलं होतं, तर सर्वात पहिलं नाव म्हणजे वर्धमान एंटरप्राइजेसचं आलं। तर आम्ही तिथे भेट दिली, तिथे आम्हाला गणेश सर स्वतः मार्गदर्शन केलं आणि त्यांचं मोटिवेशन घेऊन मी हा एक छोटासा बिझनेस सुरू केला आहे। त्याच्यामध्ये मला चांगलं इन्कमही आहे आणि तसंच काही गरज पडली तर ते आम्हाला सपोर्टही करतात। तसंच जे नवीन उद्योजक आहेत त्यांनी त्यांच्याशी लवकरच भेट द्यावी असं मी त्यांना म्हणू शकतो। सर, माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्या व्यवसायाच्या बाबतीत भविष्यात हा तुमचा पुढचा टप्पा काय असेल? सध्या आमच्या इथे 2 मशीन्स चालू आहे आणि म्हणजे डिमांड इतकी आहे की या 2 मशीन सुद्धा आम्हाला सध्या कमी पडत आहे, तर त्यामुळे आम्ही अजून एक मशीन घेण्याचा विचार चालू आहे। आणि तसेच की आमचे 2 मशीन ऑलरेडी पेपर कपचे बुक आहे, त्यामुळे आम्ही पेपर कपचाही प्रोडक्ट नवीन स्टार्ट करत आहे आता भविष्यामध्ये। जसं की तुम्ही आत्ताच म्हणले सर की तुमच्याकडे 2 मशीन आहे आणि तुम्हाला अजून पण हवी आहे एक मशीन, म्हणजे आश्चर्यचकित गोष्ट आहे की एवढा सगळा माल बनवून अपुरा पडतो,
तर माझा पुढचा प्रश्न तुम्हाला असा असेल, तुम्ही विक्री करण्याची तुमची पद्धत कशी आहे? थोडक्यात बाबा कस्टमर येतात, तुम्ही देतात किंवा तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोच करतात, कशी आहे? किंवा कशा कशा प्रकारे तुम्ही तुमचे प्रॉडक्ट्स लोकांपर्यंत पोहोचवतात? मी आता ग्रॅज्युएशन चालू आहे, तसंच माझा जो शिक्षणाचा मला फायदा होतो आहे की मी माझा जो प्रोडक्ट आहे तो ऑनलाईन मार्केटमध्ये सुद्धा सेल करत आहे. जसं आपलं प्रोडक्ट फ्लिपकार्ट, ॲमेझॉन यावरती सेल होतात. त्याच्या थ्रू माझे प्रोडक्ट पूर्ण दिल्ली, बँगलोर याही ठिकाणी जातात. पूर्ण इंडियामध्ये सध्या आपले प्रोडक्ट चालू आहेत. जसं की सर तुम्ही आत्ताच सांगितलं की तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये आत्तापर्यंत इतके सक्सेस झाले किंवा एवढी ग्रोथ तुम्हाला मिळत आहे, म्हणजे आता या सध्याच्या सिच्युएशनला. तर माझा तुम्हाला प्रश्न असा असेल की या व्यवसायामध्ये तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन भेटलं? म्हणजे जसं की तुम्ही सांगितलं गणेश सरांचं मार्गदर्शन भेटलं, तर तुम्ही या सर्वांचं श्रेय कोणाला देतात हे सक्सेसचं? जसं मी स्टार्टिंगला गणेश सरांकडे गेलो होतो, तसंच तेव्हा मी माझी पहिली एक मशीन बुक केली. तसंच त्यांचं मार्गदर्शन घेऊन मला ती एक मशीनसुद्धा दुसऱ्याच महिन्यामध्ये कमी पडायला लागली आणि तेव्हा मी दुसरी मशीन बुक केली. तर आणि त्यांनी मला माल घेण्यापासून तो माल विकण्यापर्यंत पूर्ण सपोर्ट केला. त्यामुळे मी जे माझं श्रेय आहे ते गणेश सरांना देऊ शकतो. जर सपोज तुम्हाला कोणी वर्धमान एंटरप्राइजेसबद्दल काही विचारली माहिती, तुम्ही ती काय सांगता, कशा प्रकारे? वर्धमान एंटरप्राइजेस हे एक यशस्वी आणि नावाजलेलं कंपनी आहे, जी की पत्रवारी, ड्रोन, नाश्ता प्लेट असं पूर्ण एक त्याच्या मशीन्स विक्री करतात. तर ते एक खूप मोठं म्हणजे एक त्यांनी बॉन्ड बनवलेलं आहे किंवा एक नातं बनवलेलं आहे जे कधी न तुटण्यासारखं आहे. त्यामुळे मी जे भविष्यातलेही कोणी असेल ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा असेल तर त्यांना एक सजेशन देऊ इच्छितो की त्यांनी वर्धमान इंडस्ट्रीजला एकदा भेट द्यावी. धन्यवाद सर. आपण आपल्या व्यवसायाबद्दल आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल, आपल्या सक्सेसबद्दल आम्हाला माहिती सांगितल्याबद्दल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वर्धमान एंटरप्राइजेसबद्दल तुम्ही ज्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल. जसं की तुम्ही आत्ताच बघितलं की वर्धमान एंटरप्राइजेसच्या मदतीने आणि सहकार्याने आणि मार्गदर्शनाने नवीन युवकांना व्यवसाय करण्यासाठी किती सोपे झाले आहे. याच प्रकारे नवनवीन व्यवसायाबाबत आणि उद्योजकांच्या यशाच्या स्टोरीजसाठी आत्ताच सबस्क्राईब करा आपल्या वर्धमान एंटरप्राइजेस चॅनलला आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर मग चला भेटूया नवीन भागात नवीन उद्योजकासह. नमस्कार.